ह्यांचा निकाल आपल्या शाळेत कुठं तुझा निकाल तुमचा असेल की निकाल सगळ्या अख्खा महाराष्ट्राचा निकाल असतो. निकाल आज सगळ्यांचा असतो 1 तारीख आहे. चल की बर जा तिला जा मिरवून आणा तुमच्या शाळेतनं. आणि रडू नको गाडी बसल्या शाळेत असते काय चिवू नाही लय घरी आल्या हानीन मी तुला मला तर लय राग येतो. मी नाही करायचं आणि ते नाही करायचं. पुढं अण्णा मागच्या चाकात हवा भरून आण दमानी जा इकडून जा की आता तिकडून कशाला चाललाय हा भरून आण. गेली आज 1 तारीख आहे निकाल आणाय गेले शाळेत. गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळ सकाळ सूर्य असा डोक्यावरती आलाय. 7:30 वाजलेले आहेत. माझं गुरांचं आवरलंय सगळं पण मी धार काढायला गेलती पण पोरांचा इकडे चिवचा आणि अन्नाचा चाललेला कालवा म्हणून म्हटलं चला. सकाळी सकाळी गुड मॉर्निंगच्या टायमिंगला हे काम केल्याशिवाय दुसरी कामं करता येत नाहीत. कसं चाललंय कवा खाया टाकती कवा खाया टाकती. खायचा टायमिंग झालाय तरी खायला नाही अजून हाय ना. बादली ही सगळी घेऊन आली आहे पण म्हणलं पोरांचं काय चाललंय म्हणून बघायला गेली ती. बघूया आता गेल्यात निकाल आणायला. ज्ञानू तर नाही तर पण ज्ञानूचा याच्यानं घेऊन द्यायला सांगितलं सरांना मी आणूपशी. तर आता कुणाला किती टक्के पडतात कुणाचे कसं आहे कुणाचं काय कसं आहे तर तुम्हाला मी दाखवते. आणूचा दाखवते ज्ञानूचा दाखवते अण्णाचा दाखवते सगळ्यांचं प्रमाणपत्र दाखवते. हां हां काढायची धार गै लागली हाका मारायचाला तर परत सांगते सगळे. आता शाळेतून काय लगेच धार देत असत. अरे गप की सोडायचंय की तुला पण थांब की मी बोलते ना का तुला दमच निघा नाही. थांब थोडंसंच प्यायचं असतं पण ते कसं असतं तो असू द्या. चला आधी धार काढून घेते आणि मग तुमच्या संग बोलते. अजून स्वयंपाक करायचा आहे. आत्या आणि बापू गेल्या तर उजा आणायला सकाळ सकाळ. आत्या म्हणले परत लय ऊन लागते म्हणलं असं काय म्हणताय का म्हणा आत्याला शिव्या देताय. शिव्या कमन द्यायचे आता काय म्हणलं मी सांगते की आत्याला म्हणली मला ते ह्या ना टकोरी लावायचं काय गलपचं तेव्हा मी म्हणलं बरं आणि तुम्ही करता तेव्हा मग त्यांना वाटत असेल लावावा. लावीत जा प्रत्येक जण त्याचं नाही काय पण आता ठेवते ती नाव लावलं तरी नाही लावलं. कोण व ठेवतं मला सांगावं मग त्यांच्याकडे बघतेच मी. विचार नको कराय. आज बऱ्याच जणांना फोन लावतो का आज काम नाही होय तुम्हाला. काम आहे पण बाबळी खाली दार देऊन बसायचं आणि मला लावायचं बर 10-10 मिनिटं बोलायचं प्रत्येकाला. बर तसं करा. असं ठरवलंय. हा काय नाही लाईट कधी यायची आज 1 तारीख लाईट हब्बा झाला. 10:30 म्हणली यायची मग आता नक्की कळेल. आज 1 तारीख आहे ना म्हणजे मला 10:30 ते 7:30 6:30 तशी आहे का. हो बर काय नाही पदशीर चाललंय ना काय प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला. नाही काय तेवढं काम कर माझं हो की म्हणजे करायचं झालं. हो. काम करीन कापड धुवीत जा म्हणलं. तुम्हाला येऊन जाऊन दुसरा धंदा नाही का बापू काय. नाही, गुंड्या तोडती तुले बर असू दे. जावा काय नाही, या दूध चाललंय घालून. पाटील साहेब ही समधी जोतात आहे मी करते पोती पडून नागपूर वरन ना नागपूरवरनं बापू भारी बोलते समधीच म्हणते ती. अहो काय असू द्या, सांगायचंय comment मध्ये बोलल्यावर बरं वाटतं मला. बापूच तुमचं काय नाव सांगू घेऊ बापू वाटतं. म्हणजे हो हो जात बर जावं. आमच्या आत्याची चालली तिकडं देवपूजा. गाडी कुठे गेली गाडी तिकडे वाजापाशी बापू इकडं आमच्यात महादेवाची पिंड आहे नाही का त्या. आत्याला जपवायच गोड बोल म्हणजे भाकरी टाकेल तुला सुख गावता त्याला गोड बोलत जा. मग आत्याला काय शिव देते होय म्हणजे. अश्विनी तुझं काय चाललंय कशाला वरडता या औ तिथं चाललंय लॉन्चचं काय प्रॉब्लेम तुम्हाला. इतकं लांब तिला ऐकू जायचंय होय. ते कपडे काय धुती या. बापू चालले दुधाला गाडी तिकडे वाजापाशी. मला म्हणतात गाडी कुठं लावली. रात्री पाणी दिल्यावर बघा झाडं टवटवीत झाली हो का. चला आता मी चालली कपडे धुवायला. स्वयंपाक करायचा आहे कणिक मळून ठेवली आहे. टोमॅटोची चटणी करायची आहे. चला तुम्हाला एकदा कशी छान अशी कणिक भिजायला घातली झाकून ठेवली. म्हणलं धुवोस तर नेमकी कणिक भिजती मग टोमॅटोची चटणी. आत्या म्हणल्या मी करते टोमॅटोची चटणी द्या पुंतून मग दोघी दुईकडून चपात्या लाटवतावर तुझे होते कपडे धुवायची. बापू गेलं मांजराला दूध ठेवलंय तिथं वाटीत. तिला एकदा दूध ठेवलं म्हणजे इरबळ बिनकाळ जास्त तिचं. तरी भांडी राहिल्या तर असं विचार काय प्रॉब्लेम आहे.
लय उशीर झाला निकाल आणाय तुम्हाला पर 10 वाजल्या. अगं काय करत होता तिथं? हा गाडीत हवा भरायला तो 2 तास गेलो वय. बघू तुझा पहिला तुझा नंबर. हा मराठीत 100 पैकी 72 ही आमच्या चिऊचा निकाल प्रमाणपत्र. मार्क सांगतो मी. काय किती झालं? अगं सगळं काय ज्ञाने हक द्वितीय सत्र सगळीकडं. हा बघू थांब. मराठीत 100 पैकी ही आमच्या चिऊचा निकाल. तू शांत बस अण्णा, तुझा शेवट नंबर आहे. हा शेरणी मिळली या चिऊला आमच्या. ही आमच्या अनुचा निकाल. थांब. हा सगळीकडं आमच्या अनुला पण. 6666 तू हात काढ की बा, त्यांना दिसू दे ना. आणि मला 6666 टक्के पडले. तरी एकंदरीत शाळेत तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. आणि थांबा ज्ञानूचा दाखवा. अरे वा, ज्ञानूला पण सगळीकडं अच या. आम्हाला एकच पान आहे फक्त बारीक. छान हो का असं. ही ज्ञानूचा निकाल. ह्याच्यावरती काहीच कळत नाही, कारण का कसं आहे माहितीये का, ह्याच्यावर पहिल्यासारखं निकालाला मार्क सगळ्यात श्रेणी होतो या. माझा हे निकाल मग किंवा कुठं टाकला? मम्मी माझा असला निकाल कुठं टाकला होता की? हाय ती दाखव तुझा. थांब मी सांगतो मार्केट. मार्क तू शांत बसा. मध्ये मध्ये करून ते ज्ञानूचा निकाल उचल पाडदेशीने. आणि हे हो का आमच्या अण्णाचं. ती काढ तिथं बाजूला. सूर्या थांब 5 झालाय तो शेर. नापास नाही होत. त्याला पण अच आहे सगळीकडे असं. 600 मार्क दिला नाही त्यामुळे. अरे तू लिहिलंच नव्हतं ती सांग ना. अगं मराठीत 80 मार्क टक्के किती बघू दे. थांब मी दाखवतोय ऐकून घे. 66.66. कस काय तुला 90% पडायला सांगितलेलं ना मी. मराठी ऐकून घे. नाचतोय का म्हणून. मराठीत 80 मार्क पेपर आहे का? आणि 20 तोंडीची. मग आता 10वीला गेला, आता ठरव काय करायचंय. उड्या का हाणतो या. ऐकून घे. ऐकून घे की. हा ऐका नाही मला बोलू ना द्या. हा बोल. हा मराठी 100 पैकी 72 पडल्यात. हा हिंदीत 100 पैकी 60 पडल्यात. इंग्रजीत 72 पडल्यात. गणित मध्ये 68 पडल्यात. आणि समाजशास्त्र मध्ये 84 पडल्यात. सगळे मिळून 400 पडल्यात. अरे 600 पैकी 400 पडली. तुला 600 पैकी 600 पडायला पाहिजे होती. आलाय का काय कामच नाही तुला. पुढे बघ मराठी अभ्यास कर. मला मोबाईल घेऊन बसतो या. मस्त केलाय मस्त. आता तुला बघ कशी काय, तू आणि मी आणि आता फक्त वाला फूक कसं होतंय तुझं बघ. आता ती ज्ञानूचा निकाल. मग माझा कुठे माझा दे. मला तर हिच्यापेक्षा जास्त अवनच आहे सगळ्यात. ब सुद्धा नाही. हिला बघ हिला बघ हिला ब आहे का? एक तरी ब आहे का तिला? अटू आहे. मला सगळ्याला अवनच हो की मला सगळ्याला अवनच आहे. असेल तुला. कुठे ठेवलाय ती पण दाखव. जाती ठेवू तिथं ठेवून ये की तिथं घरात. आता ती नीट ठेव. कपडा ठेवून जा. तुम्ही गमावता नीट नाही जा. निकाल लागतो परत ना कुठं लागला. ठेवत नाही गमावता. मग कपडा ठेवून ये जा. मला काम आहे. गुरपान दाखवायला जायचंय. उशीर झालाय. जा पण लवकर. जा मग. अशा प्रकारे पोरांचं निकाल झालं. आज 1 तारीख आहे. आज कामगार दिन आहे, पण आज सगळ्यांना सुट्टी पण असते. आणि मस्तपैकी हो का इकडे वांग शिजायला घातले. टोमॅटोची चटणी करायची होती पण रहित झाली आणि वांग शिजायला घातलं. ह्याचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. पोरं आली म्हणून तिकडे तशीच गेली. कणिक पण मळून ठेवलेली असाच राहडा. आता काय करते, वांग शिजतं तर गुरु पाणी दाखवून येते म्हणजे मग चपात्या करायला. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं संपवते. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, बाय.